कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. तिकडे तुळजापुरात देखील तुळजाभवानी देवीच्या नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. नवरात्र उत्सव कालावधीमध्ये देवीच्या छबिना मिरवणुकीसाठी जोरदार तयारीची लगबग सध्या सुरू आहे. ही मिरवणूक वाघ, सिंह, हत्ती, घोडा, मोर, गरुड या वाहनांवर काढली जाते. त्याला रंगरंगोटी केली जाते. तुळजापुरातील पोद्दार कुटुंबीय हे काम करतायत. 2 पिढ्यांपासून त्यांच्याकडून ही सेवा केली जाते. दरम्यान तुळजापुरातील या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी. पाहूयात. तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची तुळजाभवानी मंदिरात जोरदार तयारी सुरू आहे. नवरात्र काळामध्ये देवीचा छबिना ज्या वाहनांवर काढला जातो त्या वाहनांच्या रंगरंगोटीच्या कामानं वेग घेतलाय. तुळजापुरातले स्थानिक कलाकार अक्षय पोद्दार आपल्यासोबत आहेत. अक्षय, किती काम बाकी आहे आणि आता कधीपर्यंत हे पूर्ण होईल? काम 14 तारखेपर्यंत होईल. 8 दिवस झाले चालू होऊन काम. कुठली कुठली वाहनं आहेत देवीच्या छबिन्याची आणि तुम्ही कधीपासून याची रंगरंगोटी हाती घेता? साधारण वडिलांपासून करतो आम्ही. 1985 पासून वडील करत होते आधी. आनंदी वातावरण असतं रंगरंगोटी करताना, कुठलाही त्रास होत नाही, अगदी आनंदात होतं काम. तर हे आहे तुळजापुरातलं पोद्दार कुटुंबीय. 2 पिढ्यांपासून वडिलांच्या नंतर त्यांची मुलं या काम पूर्णपणे पार पाडतायत. 22 तारखेला घटस्थापनेनंतर नवरात्र उत्सवाला प्रारंभ होईल. त्या अगोदर ही जी कामं आहेत ती पूर्ण केली जात आहेत. देवीच्या छबिन्यासाठीची जोरदार तयारी सुरू आहे. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, तुळजापूर.